उद्धवराज आणि पवार काका पुतण्यांच्या युतीबाबत भुजबळांनी मात्र मोठं विधान केलंय। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतील याची शक्यता नाही असं भुजबळांनी म्हटलंय। तर शरद पवार आणि अजित पवार ही एकत्र येणार नाहीत, भुजबळांनी हा दावा केलाय। शरद पवारांची आयडियोलॉजी ही वेगळी आहे, ते भाजपसोबत कधीच जाणार नाहीत असं भुजबळांनी म्हटलं। दैनिक पुढारीच्या मुलाखतीत छगन भुजबळ यांनी हा मोठा दावा एकत्र येण्याची शक्यता वाटते। आता प्रयत्न त्यांचे सुरू आहेत। काय असं आहे की माझ्या यांनाही शुभेच्छा आहेत, त्यांनाही शुभेच्छा आहेत, त्यांनाही शुभेच्छा। मग काही कौटुंबिक वाद मिटून एकत्र, परंतु हे आपलं एक विशफुल थिंकिंग आहे। राजकारणात त्याचा काही फारसा काही उपयोग होत नाही का, पण मला तूर्त तरी वाटतं की काही होणं सगळं फार कठीण दिसतं। पवार साहेबांची एक विचारसरणी, एक आयडियोलॉजी आहे, ती त्यांना सोडायची नाही। की मी इथे जाणार नाही, बाकी इतर ठिकाणी माझं ठीक आहे। आता ते त्यांचं मत, त्यांनी आयडियोलॉजी सांगितली। बरं ते आजची नाही, पहिल्यापासून जे आहे त्यांच्या। परंतु मग दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाही का? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत का? मला तूर्त तरी असं वाटतं की अजिबात तशी काही शक्यता दिसत नाही। मला असं वाटतं हा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय आहे, त्यामुळे ह्यामध्ये आमचे वरिष्ठ नेते या बाबतीमध्ये जे काय असतील त्या संदर्भामध्ये निर्णय देतील। आम्ही सगळे पदाधिकारी हे आदरणीय पवारसाहेब असतील, आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून काम करतो। आमच्या नेत्यांचा जो काही निर्णय असेल त्या निर्णयासोबत आम्ही आहोत आणि त्यासाठी दोघं राष्ट्रवादी एकत्र येणार आहेत का वगैरे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आमचे वरिष्ठ नेते या बाबतीमध्ये उत्तर देतील। भुजबळ साहेब एक ज्येष्ठ नेते आहेत, दांडगा अनुभव आहे, ते ठाकरेंना पण फार जवळून ओळखतात, पवार साहेब कुटुंबाला फार जवळून ओळखतात, म्हणून त्यांच्या अनुभवी पोटी ते काही वक्तव्य करत असतील। बघा, मला माझ्या मच्छीमारांची चिंता आहे, मला माझ्या महाराष्ट्राच्या जनतेची चिंता आहे। कोणाचे घरातली भांडं मिटून अगर एकत्र येत असतील तर त्याच्याबद्दल समाधानच आहे।